तर बच्चू कडूंच्या सरकारकडे या मागण्या आपण बघतोय आणि दुसरीकडे हा जो मोर्चा बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली पोहोचलेला आहे, धडकलेला आहे नागपूरमध्ये, त्यानंतरची ही स्थिती, त्याचे परिणाम आपण या ड्रोनच्या माध्यमातून टिपलेल्या दृश्यांच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो। कारण जिकडे पाहावं तिकडे वाहनांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एक प्रकारे जो रास्ता रोकोचा निर्णय घेतलेला होता बच्चू कडूंनी, त्याच्यामध्ये यश आल्याचं पाहायला मिळत आहे। कारण मोर्चेकरी मोठ्या संख्येने इथे जमलेले आहेत आणि त्यानंतर वाहनं थांबल्याचं आपल्याला ठिकठिकाणी दिसून येत आहे। रेल रोकोचा सुद्धा प्रयत्न झाला आहे, मात्र तुर्तास तरी रेल रोको करू नये असं आवाहन बच्चू कडूंनी केलंय। सरकारने पहिल्या दिवशीपासून सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे। आंदोलनाच्या आधी देखील आम्ही बैठक बोलवली होती। आपण चर्चा करून यातनं ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू अशा प्रकारे आम्ही सांगितलं होतं। पहिल्यांदा बच्चू कडूंनी त्याला मान्यताही दिली होती। त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्री मला संदेश पाठवला की लोक जमा होतील, आम्ही असणार नाही, याच्यामुळे अडचण होऊ शकते, त्यामुळे आम्ही काही बैठकीला येऊ शकणार नाही। त्यामुळे मग आम्ही ती बैठक रद्द केली। आजही बावनकुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे। शेवटी त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत, ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती नाही आहे। त्याच्यावर चर्चा करून त्याचा रोडमॅप तयार करावा लागेल। त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण देखील आम्ही दिलेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणात लोकांनाही त्रास झालेला आहे। रस्ते अडवल्यामुळे पेशंट्सचं खूप मोठी ओरड आपल्याला पाहायला मिळाली। अनेक लोकांनी सोशल मीडियात पोस्ट केलेलं आहे की कशा प्रकारे त्यांच्या पेशंट्सला वगैरे त्या ठिकाणी त्रास झालेला आहे। त्यामुळे माझं आव्हान आहे की त्यांनी चर्चा करावी, अशा प्रकारचं डिस्ट्रप्शन करू नये, लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये। मग अनेक वेळा अशा आंदोलनांमध्ये काही हौसे नवसे गवसे असेही शिरतात, म्हणजे तिथे जेन्युइन लोक देखील आहेत, मी काही तसं म्हणत नाही, पण हा पण धोका असतो की अनेक लोक शिरून, अनेक प्रवृत्ती शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असेही प्रयत्न करत असतात। त्यामुळे त्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही, त्या करू दिल्या जाणारही नाहीत। दरम्यान बैठक कुठे घ्यायची यावरून सरकार आणि बच्चू कडू यांच्यामध्ये पेच निर्माण झाल्याची माहिती आहे। चर्चेसाठी मुंबईमध्ये यावं, तिथं तोडगा निघेल असं आवाहन मंत्री बावनकुळे आणि महाजन यांनी बच्चू कडूंना केलं। तर नागपुरात सर्व प्रशासकीय अधिकारी मंत्री येणं शक्य नाही, तुम्हीच मुंबईला या, तिथं चर्चा करू असं मंत्र्यांनी बच्चू कडूंना सांगितलंय। शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावर समिती नेमणार आणि आमच्याकडून चर्चेची दारं खुली आहेत असं मंत्री बावनकुळेंनी स्पष्ट केलं। ऐकून घेण्याची तयारी नसेल तर मग तोडगा कसा निघणार असा सवालही बावनकुळेंनी केला। उच्चस्तरीय बैठक नागपुरात कशी घेणार, आंदोलन स्थळावर कशी बैठक घेणार असा प्रश्न बावनकुळेंनी उपस्थित केला आहे। तर बच्चू कडूंनी मुंबईला आलो तर मग इथल्या आंदोलक शेतकऱ्यांकडे कोण पाहणार असा सवाल केलाय। सरकारने बैठक लावल्या, बैठकीला यायचं नाही, ही जी भूमिका आहे, मला वाटते यातून थोडं बाहेर निघून खरंच शेतकऱ्याच्या हक्काचे निर्णय करायचे असेल, शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय करायचे असेल तर त्यांनी बैठकीला आलं पाहिजे। त्यांनी बैठक आताही त्यांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही विनंती करू की पुन्हा एकदा बैठक घ्यावी, बैठकीतने मार्ग निघू शकतात, आंदोलन कमी होऊ शकतं, तर आम्ही या ठिकाणी बैठकीला तयार आहोत। त्यांनी सांगावं केव्हा बैठक घ्यायची। आता ते म्हणतात की नागपुरात बैठक घ्या, इतकं सारे प्रश्न आहेत त्यांचे 18-19। उच्चस्तरीय बैठक तर मुंबईत होऊ शकतं, सह्याद्री होऊ शकेल, मंत्रालयात होऊ शकेल। जेव्हा शेवटी मंत्रालयातून मार्ग निघतात ना, ते म्हणतात की आंदोलनस्थळी बैठक व्हावी, त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी इकडे बैठक व्हावी। त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये काही तथ्य नाही, म्हणजे त्यांनी थोडं या ठिकाणी चर्चा करावी। आता आंदोलनस्थळावर कशी बैठक होईल आपण विचार करा। एवढा मंत्रालय 18-19 मंत्रालयीन अधिकारी लागतील, म्हणजे त्यांनी थोडं या ठिकाणी चर्चा करावी। आता आंदोलनस्थळावर कशी बैठक होईल आपण विचार करा। एवढा मंत्रालयीन 18-19 मंत्रालयीन अधिकारी लागतील, जे प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्य सचिव, एवढं सरकार तिकडे घेऊन जाण्यापेक्षा सकाळच्या विमानाने येणे, दुपारच्या विमानाने वापस जाणे। नागपूरला अवेलेबिलिटी आहे विमानाची। त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी यावं चर्चेला, सर्व त्या ठिकाणी तोडगा काढावा। आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहोत, तोडगा काढायला तयार आहोत। चर्चेचे दारं खुले आहेत, त्यांनी चर्चेचे दारं बंद करू नये।